महाविकास आघाडी, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आमच्या सोबतीनं गेले 4.5-5 वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्ती माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो गोरखधंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही, आम्हाला करामध्ये माफी हवी आहे, त्या मागणीसाठी उद्या 10:30 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनाळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती माफीच्या नावाखाली व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे, तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे, जी 2017च्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेली होती, जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2017 साली होती. महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या 2017च्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच, पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत 10% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 25% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 50% व्याज भरा सांगते आणि त्यानंतर 75% व्याज भरा सांगते. म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की 5 वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ, करवाढ लावणार नाही, आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर 10% ते 75% पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून 20/40च्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं. हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे. या विरोधात हा मोर्चा अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईनाळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये ठेवलेलं आहे. गेले 8 दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, सर्व सामाजिक संघटनांचे नेते, त्या सोबतीनं आमच्या सोबत असणारे
बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय। तर ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी, आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे। आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं सातत्यानं आपण आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य करत आलेलं आहात तसंच सहकार्य याबाबत देखील आपण कराल असा विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी 2-2 मिनिटं बोलणार आहेत। त्याच्यानंतर आपण आपले काही प्रश्न असतील ते विचारावा अशी विनंती करतो।